पुण्यात एक महत्त्वाची बातमी आपण बुलेटिनमध्ये बघूया। ब्रेकिंग न्यूज आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोह खनिजावर आधारित असलेल्या कोणसरी प्रकल्पामध्ये लॉयड मेटल्सने तब्बल 100 आत्मसमर्पित माओवाद्यांना प्रशिक्षण दिलंय आणि त्यांना त्या प्रकल्पात रोजगार देऊ केलेला आहे। काल आत्मसमर्पण केलेल्या 60 माओवाद्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला केली आणि त्यानंतर लॉयड मेटल्सच्या कोणसरी इथल्या या प्रकल्पात त्यांना सामावून घेतलं जाणार आहे। त्यांना प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी दिली जाणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक प्रभाकरन यांनी दिली। सबसे बड़ी बात है कि यहाँ पर जो माओवादी हथियार छोड़कर आते हैं उनके हाथ को एक काम देना चाहिए सरकार का है, और उसमें आप आगे आकर उनको काम दे रहे हैं, तो कैसे वो बंदूक की जगह पर हाथों से काम, अभी किस तरह से वो रोजगार प्राप्त कर रहे हैं? डेफिनेटली इंक्लूसिव ग्रोथ होना चाहिए। आज हमारा मुख्यमंत्री का विजन है गडचिरोली एक स्टील हब बनाने के लिए है। वो स्टील इंडस्ट्री और माइनिंग इंडस्ट्री में सब ट्रेनेबल काम है। सो डेफिनेटली हम सोच रहा हूँ वो भी हमारा परिवार है, वो भी हमारा गांव का है, इधर ही लोकल आदमी है। उसके लिए हम कोई भी डिफरेंशिएट नहीं कर रहा हूँ। वो लोग का बात करके कोई क्रेन ऑपरेटर्स हो गया, कोई वेल्डर्स हो गया, कोई सुपरवाइजर हो गया, बट वो लोग भी बात करके बोल रहे हम लोग आगे और भी करने के लिए तैयार है करके बोल रहे। कैसा हमारी कंपनी बढ़ रहे ऐसा वो लोग का भी प्रमोशन करके ऑफिसर्स हो सकते हैं वो लोग। सर, आज सबसे बड़ी बात है भूपति जैसे बड़े कैडर ने सरेंडर किया है, उनके साथ कुल टोटल 60 माओवादी सरेंडर हुए हैं, तो उन लोगों को काम देने की दिशा में क्या एक प्लान आपके दिमाग में है? डेफिनेटली भूपति एक बहुत बड़ा नक्सल का लीडर था। वो अपना आइडियोलॉजी छोड़ के अभी मेन स्ट्रीम आइडियोलॉजी में आया, तो हमारा मुख्यमंत्री का वादा का कारण वो मेन स्ट्रीम आइडियोलॉजी का करने के लिए हम जरूर उसका साथ भी एंगेज करूँगा, उसका साथ भी डिस्कस करूँगा, उसका करके उसका बोलूँगा हमारा तरफ से इंक्लूसिव ग्रोथ क्या हो सकते। डेफिनेटली वो हमारा साथ आया तो ही कैन बी अ ब्रांड टू सी दैट कोई भी कितना बाकी आदमी है वो लोग भी मेन स्ट्रीम आने के लिए, बिकॉज वो भी वो 30 साल तक जंगल में था, आज सरेंडर किया, तो उसका आइडियोलॉजी चेंज इन आइडियोलॉजी में हम लोग जरूर गवर्नमेंट का साथ मिलके तुरंत उसका साथ एंगेज करने के लिए हम पर्सनली इन्वॉल्व करूँगा। एकूणच आपण बघितलं तर माओवाद्यांनी ज्या पद्धतीने शस्त्र सोडून आत्मसमर्पण केलं आहे, त्यांना रोजगार देऊन त्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न MD प्रभाकरन सर करणार आहेत। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे स्वप्न होतं की गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी स्टील हब तयार करणे आणि त्यासोबतच जे बंदुका घेऊन जंगलात गेलेले माओवादी आहेत त्यांनी परत यावे, त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा देऊ, आणि त्या दिशामध्ये MD सरांचं एक मोठं म्हणजे प्रभाकरन जी आहेत लॉयड मेटल्स याच्या माध्यमातून एक मोठं योगदान मिळणार आहे, आणि आता सुद्धा त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पित माओवादी काम करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। माओवाद्यांचा म्होरक्या मल्लूजुला वेणुगोपालराव उर्फ भूपते यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर काल गडचिरोलीत आत्मसमर्पण केलं। त्याच्याबरोबर 60 जणांनी आत्मसमर्पण केलंय। गेली 4 दशकं देशभरात पोलीस यंत्रणा भूपतीचा शोध घेत होती, पण दशकानुदशकं माओवादी हिंसाचारानं हुरपळलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण झालं, तेही भूपती शरण आला, त्यामुळे गडचिरोली जवळपास माओवाद मुक्त झालाय। तारीख होती 12 फेब्रुवारी 1983। चंबळच्या खोऱ्यातील खुंखार डाकू फुलन देवीने मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंग यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक आत्मसमर्पण केलं होतं। 42 वर्षांनी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली। बुधवारी माओवाद्यांचा थिंक टँक अशी ओळख असलेला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत गडचिरोलीत अशीच ऐतिहासिक शरणागती पत्करली। मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती हा माओवादी नेता किशनजीचा धाकटा भाऊ आहे। तेलंगणातील पेडापल्ली इथला रहिवासी असलेला भूपती 40 वर्षांपासून माओवादी चळवळीत सक्रिय आहे। 1970च्या दशकात भूपतीने माओवादी संघटना पीपल्स वॉर ग्रुपमध्ये प्रवेश केलेला। तेव्हापासून अनेक मोठ्या माओवादी हल्ल्यात त्याचा सहभाग उघड झालेला। शस्त्र प्रशिक्षण तसंच माओवादी हल्ल्याचं प्लॅनिंग करण्यात तो माहीर आहे। माओवादी चळवळीत भूपतीची माओवाद्यांचा थिंक टँक अशी ओळख होती, त्यामुळेच देशभरात भूपतीवरती 6 कोटींपेक्षा अधिकचं बक्षीस होतं। भूपतीची पत्नी तारक्काने अलीकडेच गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं होतं। भूपतीच्या नेतृत्वात झालेलं हे ऐतिहासिक आत्मसमर्पण आहे, न भूतो न भविष्यती आहे, ज्यामुळे माओवादी संघटनेचा
एक मेंदू किंवा त्यांचा कणा हा जो आहे हा कायमचा आता मोडला गेला आहे. या वर्षाच्या पहिल्या दिवशी 1 जानेवारीला ज्यावेळी तारक्कांनी अनेक लोकांसोबत या ठिकाणी आत्मसमर्पण केलं, ते आत्मसमर्पण एक अत्यंत महत्त्वाची घटना होती की त्यातनं या पुढच्या सगळ्या आत्मसमर्पणाचं बीजारोपण झालं. सरकारने माओवाद्यांविरोधातील अभियानाला गती दिल्यानंतर जहाल माओवादी भूपतीने हिंसेचा मार्ग सोडला. विकासाच्या प्रवाहात सामील व्हा ही हाक ऐकली आणि शरण येण्यापूर्वी गडचिरोली पोलिसांकडे एक अट ठेवली. भूपतीची ती अट होती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोरच आत्मसमर्पण करण्याची. पोलीस आणि त्यांच्या मध्यस्थ्यांनी भूपतीची अट मान्य केली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही ऐनवेळी सोलापूरचा विमान प्रवास टाळून गडचिरोलीत दाखल झाले. भूपतीनं त्यांच्या 60 साथीदारांसह देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शस्त्र खाली ठेवली. त्यांची इच्छा होती की मुख्यमंत्र्याच्या समोर आम्ही सरेंडर करू. माझ्याशी ज्यावेळेस आमच्या सर्व वरिष्ठांनी चर्चा केली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की त्यांनी जंगलात जरी बोलवलं तरी मी यायला तयार आहे, पण जंगलाच्या ऐवजी त्यालाच इकडे आणून आपल्या फोर्सेसने हे सरेंडर केलेलं आहे आणि म्हणूनच सगळे कार्यक्रम रद्द करून मी तडकाफडकी या ठिकाणी आलो, कारण ही अतिशय महत्त्वाची घटना होती आणि या ठिकाणी आपल्या पोलिसांच्या शब्दाचा, ट्रस्टचा देखील हा प्रश्न होता. पोलिसांनी हे सांगितलं होतं की मुख्यमंत्री स्वतः येऊन हा सरेंडर करतील आणि म्हणून मी या ठिकाणी आज आलो. एकेकाळी जंगलात दहशत पसरवणाऱ्या माओवादी भूपतीने सरकार आणि पोलिसांवरती विश्वास दाखवला. भूपतीसारखे शेकडो माओवादी शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात सामील झालेत. सरकारनंही त्यांना विकासाच्या माध्यमातून बदलाची हमी दिली आहे. त्यामुळे आज गडचिरोली जिल्हा जवळपास माओवाद मुक्त झालाय. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.